होईल आणि मी इथून गेल्यानंतर सुद्धा हे कंटिन्यू ठेवणार. आता इथं मी येणं यासाठी गरजेचं होतं, कारण इथं क्लबला आल्यानंतर जी सवय लागते ती सवय कंटिन्यू राहते पुढे. कारण तिकडे सुरुवात तिथून करायची म्हटल्यावर ते शक्य होत नाही. कारण वा वा, इतक्या फॅमिलीत इतके वेगवेगळे मेंबर्स एकत्र येतात. आपले सगळे दुःख दुःख दर्द म्हणतात ना, ते सगळं बाजूला ठेवून जे सकाळी सकाळी वर्कआउट होते, धमाल होती. आपले आपले प्रॉब्लेम्स तर आहेतच आपल्याला, ते प्रॉब्लेम सगळे बाजूला ठेवून फॅमिली एकत्र येते, खूप मजा येते. एक ही आहे, एक शेर आहे की दुःख आपल्याला कायम चिकटलेलेच असतात. जीवन जर आपण आरसा असं पकडलं, आरसा, तर त्याला आरसा जर आपला जीवन आहे, तर दुःख त्याला पाऱ्यासारखं चिकटलेलं आहे. आरशाला पूर्णत्व कधी येतं, त्याच्या पाठीमागं पारा जर असेल तर तो आरसा पूर्ण बनतो, नाहीतर ती फक्त काच असते, त्याला पूर्णत्व येत नाही. पाऱ्याने ते पूर्ण होतं. तर ती तो मराठी शेर असा आहे की जीवनाच्या आरशाला दुःख हो, करून पाऱ्यासारखे, घ्यायचं. का सुखाला शोधतो मी आज वाऱ्यासारखे. बरोबर आहे तुम्हाला हारलो प्रत्येक वेळी डाव स्वप्नांशी जरी. आपण खेळत राहतो आपल्या स्वप्नांबरोबर, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण डाव खेळत राहतो. पण ते पूर्ण म्हणजे छाया मॅडम म्हणत असतात की हार मानली नाही पाहिजे, त्यांच्या बोलण्यात कंटिन्यू ते असतं. तर प्रत्येक गोष्ट प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं, हे एक त्यांचं वाक्य असतं छाया मॅडमचं. आज त्यांनी वर्कआउट खूप छान घेतला. तर त्यासाठी या शेअरमध्ये शेवटची लाईन की कुणाकडून शिकण्यासारखं आहे, ते जुगाऱ्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की जुगारी खेळतो, जुगार खेळत 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 राहतो. तो हारतो 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 हारतो, पण जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत खेळत राहतो. ती जुगार वाईट आहे, पण ती ती जिद्द आहे, ती घेण्यासारखी आहे त्याच्यात. की जीवनाच्या आरशाला दुःख पाऱ्यासारखे, का सुखाला शोधतो मी आज वाऱ्यासारखे. हारलो प्रत्येक वेळी डाव स्वप्नांशी जरी, खेळणे पण सोडले न मी जुगाऱ्यासारखे. असा तो शेर आहे मराठीत. खूप घेण्यासारखं असतं आपल्या फॅमिलीच्या सगळ्या मेंबर्स कडून. खूप छान, आज खूप धमाल वर्कआउट. छाया मॅडम वा, अतिशय लयबद्ध पद्धतीने. एक माणूस फिट असल्यानंतर किती वर्कआउट सुंदर होतं. एक सलीम भाईला पाहिल्यानंतर कळतं, छाया मॅडमला पाहिल्यानंतर कळतं, दोघं इतके फिट आहेत की त्यावर ते वर्कआउट. सलीम भाई पण वर्कआउट करत असताना त्यांचा हात पाय म्हणजे इथं डोक्याला लागतो, त्यांना वर्कआउट करताना सलीम भाईंना पाहण्यासाठी पण तेवढंच. म्हणजे सलीम भाई तुम्ही नाही घेतला वर्कआउट अजून? येस.